नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं सीताच्या स्वयंपाकमध्ये. तर आज मी तुम्हाला हे बघा ह्या असल्या मिरच्यांपासून रेसिपी दाखवणार आहे. अगदी मस्त बनवणार आहे. ना बनवणार भाजी का ना बनवणार लोणचं, पण भरपूर साऱ्या मिरच्या घेतल्यात आणि त्याची रेसिपी बनवणार आहे. पहा तुम्ही, भरपूर साऱ्या मिरच्या आहेत पहा, आणि एकदम जबरदस्त अगदी तोंडाला पाणी सुटणारी रेसिपी बनवणार आहे. अगदी मस्त चमचमीत म्हणतात ना तशी. अगदी सोपी पद्धत आहे, पटकनी होणारा व्हिडिओ आहे, लगेच संपून जाणार व्हिडिओ. छोटा व्हिडिओ आहे. तर पहिल्या मिरच्या घेतलेल्या आहे मी आणि पाण्यात टाकलेल्या आहेत. हे पाण्यात अशाच ठेवून द्यायच्या थोडा वेळ. तोपर्यंत आपण दुसरी प्रोसेस करेपर्यंत ह्याला पाण्यातून काढायच्या नाही, पाण्यात तशाच ठेवायच्या. अगदी मस्त हिरव्या हिरव्या मिरच्या आहेत. छान बाजारात मिरच्या भेटल्यात मला त्या हिरव्या, आणि त्याची मी रेसिपी बनवते. पाहता किती छान. तर इथे बघा शेंगदाणे टाकलेले आहेत आणि कोथिंबीर घेतलेली आहे, धुवून घेतली ती स्वच्छ. तिला असे तुकडे करून टाकते मी. मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायची, इथे वाटून घ्यायचे आपल्याला. आणि मूठभर चांगला लसूण घ्यायचा. असा एक दीड कांडी होती माझ्याकडे, ती सोडलेली आहे. आणि ह्याला झाकण लावून कोरडंच वाटायचे, जाडसर. हे जाडसर वाटून झालेले आहे, कोरडं पहा, एकदम जाडसर वाटलेलं आहे. तुम्ही म्हणसाल ही काय मिरचीचा ठेचा म्हणा किंवा काय बिलकुल नाही, मिरचीचा ठेचा पण नाही आहे. आता हे मिरचीच्या करणार आहे मी तुकडे. पहा तुम्ही, पाण्यातच ठेवायची, पाण्यातून काढायची आणि तुकडे करायचे. पाण्यात कशासाठी ठेवायची त्याचं कारण पुढे मी सांगते तुम्हाला. पाण्यात ठेवल्यामुळं काय होतं, अशा पद्धतीने अर्ध्या इंचाचे मी तुकडे करणार आहे त्याचे. त्यातले ना बी काढणार ना काही करणार. आणि ह्या मिरच्या मैत्रिणी बिलकुल तिखट नाहीत. का भरलेली मिरची पण नाही करणार आम्ही. पहा, तुम्हाला वाटतं ना भरलेली मिरची करते का काय करते, तर भरलेली मिरची पण नाही आहे. तर पहा तुम्ही, काय अशा मिरच्या अगदी मस्त आहे, पण कवळ्या आहेत आणि तिखट नाहीत ह्या मिरच्या. तर ह्या संपूर्ण मी प्लेट भरून झालेल्या आहेत बघा माझ्या. त्या पूर्ण केलेल्या आहेत मी, होत्या तेवढ्या पण तुकडे करून घेतलेले आहेत अशा पद्धतीचं. आता ह्याला काय करते मी, ही रेसिपी पटकनी होणारी आहे म्हणून पटापट होते बघा. आता इथे मी कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये एक पळीभर मी तेल ओतणार आहे. आता जराशी तापू द्या कढई, नंतर तुम्हाला सांगते तेल कधी ओतायचं, काय करायचं. कढई आत्ताच गॅस पेटवला मी, आत्ताच तापू दे. आणि इथे बघा एक पळीभर तेल ओतलेलं आहे मी. आता हे पळीभर तेल झाल्यानंतर लगेच आपल्याला टाकायची मोहरी, 1 चमचा भरून. ही मोहरी टाकली चमचावरून, मस्त मोहरीला फुलून द्यायचं. थोडीशी अर्धी फुलली ना, नंतर लगेच जिरं टाकायची आपल्याला. तो पण अर्धा चमचा टाकायचा. हा जिरं टाकला अर्धा चमचा. ह्याला दोन्हींना संगत आता फुलती नाही, मोहरी बी फुलन जिरी पण फुलन. काही काही वेळेस मैत्रिणीनं बघा, काही बायका काय करतात, जिरं आणि मोहरी एकाच डब्यात ठेवतात. आणि मग ते फोडणी देताना काय होतं, जिरं सगळं जळून जातं ना, मोहरी कच्चीच राहते. असं होईल ना, कोणी वेगळं वेगळं ठेवा आणि पहिली मोहरी टाका, नंतर जिरं टाका. तर कोथिंबीर होती ती माझ्याकडे टाकलेली आहे. चांगली कुरकुरीत होऊन द्यायची दोन्ही पण. जास्त बारीक केली नव्हती बघा मी. हळद टाकलेली आहे, बारीक नकोच आहे आपल्याला जास्त. अर्धा चमचा हळद टाकलेली आहे. ते वाटण वाटलं होतं ना आपण, ते टाकून द्यायचं त्याच्यात. एकदम जाडसर वाटलं होतं वाटण. आणि हे सगळं तेलात त्याचा कच्चापणा घालवायचा आहे सर्व. आणि नंतर आपल्याला टाकायचं त्या मिरच्या. हा मस्त मिरच्या होतात ह्या. दाण्याचा कूट घालून बनवल्या ना आपण, भारी लागतात. चपातीबरोबर, भाकरीबरोबर, कशाबरोबर खा, एवढं मस्त लागतात ना. आणि अगदी सोप्या पद्धतीत आहे, काही नाही, त्याला जास्त सामग्री पण नाही लागत किंवा काहीच लागत नाही, लगेच होते आपलं.
छान मिक्स करून घेते पहिली. प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवा, फक्त कुठलीच गोष्ट बिघडत नाही. आणि मैत्रिणी तुम्हाला सांगायचं म्हणजे राहिलेच माझं आता तुम्हाला बरेच वेळा मी जेवण बनवताना लक्ष देऊन जेवण बनवायचं, मन धन त्याच्यात घालायचं, तर आपली रेसिपी चांगली होतीच. म्हणून प्रत्येक गोष्टी आपण खूप काळजीपूर्वक करायच्या आणि त्याला करपून द्यायचं नाही. त्याच्यातलं पाणी आटलं का पाहायचं, त्याला बरोबर परफेक्ट मापाचंच तिखट घालायचं, परफेक्ट मापाचंच हे. आणि कसं हसत खेळत जेवण बनवायचं, एकदम हसरा चेहरा ठेवून, मग कपडा आढ्या नाही काय नाही, फटाफट बनवायचं. आपल्याला हे आपलं छान झालं पाहिजे असं लक्षात ठेवायचं. मनात तुमच्या काय मानायचं का ही पदार्थ आपला खूप छान झाला पाहिजे. मग एक पळीभर तेल पाणी ओतलेलं आहे मी, ही पळी मापाची पहा, जास्त पाणी ओतायचं नाही. तर अशा रीतीने जेवण बनवा, तुमचं जेवण कधीच बिघडणार नाही. फक्त मनात ध्यानात लक्षात आपल्या आहे आपण जेवण बनवते आणि आपली ही डिश छान झाली पाहिजे. हिच्यासाठी काय काय करायला लागणार आपल्याला ती पूर्ण करू शकतो आपण. तर असं असतं जेवणाचं. तर हे पहा 2 मिनटे 3 मिनटं झाकण ठेवलेलं आहे. हे बघा आता पाणी बघा त्याचं किती सुटलेलं आहे. आता ते तुम्हाला सांगायचं पाण्यात डुबवून ठेवायचं, कारण ते लोकांनी शेतकऱ्यांनी कधीतरी तोडलेल्या असतात मिरच्या आणि त्या तशाच किती दिवस म्हणजे इकडून तिकडं ह्या मार्केटमधून त्या मार्केटमध्ये, तिकडून इकडे असं फिरत असतात. ते फिरत असताना बरेच 2 दिवस तरी होतातच आपल्याला आपल्यापर्यंत पोहोचेपर्यंत 2 दिवस जातात. मग त्याची टवटवी, त्याचा हिरवापणा, त्याचं सर्व काही राहण्यासाठी आपण आल्यावर आपण करायला घेतले आणि लगेच पाण्यात डुबून टाकायच्या. मग हिरवापणा आणि ती हिरवीगार दिसते. मग डिश जरी बनवली ना तर आपली अशी मुरकुडलेली दिसत नाही आहे. हे बघा आता झालेलंच आहे बऱ्यापैकी आपलं. म्हणून पाण्यात टाकायच्या पहिलेच. मग कुठलाही पदार्थ, बऱ्याचपैकी पदार्थ आहेत ते पाण्यात भिजवल्याशिवाय होतच नाही. आता मी हे जरा कापून दाखवते. ह्याचे तुकडे पडतात, ते खड्डा आहे ना तिथं कापता येत नाही त्या सुरीवर. हे बघ हे झालेली आहे आपली. अशा रीतीने बनवत जा मैत्रिणींनो भाज्या. आणि खरंच खूप छान असतात भाज्या, म्हणजे करीन तेवढ्या. आणि ही भाजी खूप छान लागते. आणि ह्याला बिलकुल मी तिखट वापरलं नाही पहा. एक पण मिरची घातली नाही का काहीच घातलं नाही तिखट. फक्त दाण्याचा कूट, लसूण, कोथिंबीर आणि हळद एवढंच घातले. पण ही एवढी अप्रतिम आहे तोंडी लावण्यासाठी भाजी ना, टिफिनसाठी म्हणा, तोंडी लावण्यासाठी म्हणा, खूप अप्रतिम. रंग पहा ढळला आहे का तिचा, आहे तसं जसं काय तोडून आणले शेतातून ना असं वाटतंय का नाही, का की पाण्यात बुडून ठेवतो म्हणून ताज्या ताज्या दिसतात एकदम भाज्या द्या. आणि गरमागरम भाकरी किंवा चपातीबरोबर द्या खायला, अगदी पोटभरीचं खासान तुम्ही. बघा एक भाकरी खात असले ना 2 खाणारच, असं मस्त बनलेलं आहे. खूप टेस्ट आहे याला. कमी सामग्रीत उत्तम डिश बनण्याची पद्धत म्हटलं ना तर ही आहे. अशा पद्धतीने बनवलं का एकदम चमचमीत झणझणीत अशा रीतीची ही डिश आहे. तर नक्कीच तुम्हाला आवडलं तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता मी मसाल्याविषयी सांगते तुम्हाला पुढे. तर मी मसाल्याविषयी सांगणार आहे तुम्हाला. तर मी मसाले बनवलेले आहे, स्टॉक नवीन आलेला आहे. तुम्हाला कोणाला ऑर्डर द्यायची तर देऊ शकता. मी या प्रकारे मसाले बनवते, संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवत आहे. चुलीवर भाजते मसाले, गावाकडे बनवते. बऱ्याचशा वस्तू बिना केमिकलच्या आहेत, आमच्या घरच्याच असल्यामुळं शेतात पिकवलेल्या बिना केमिकलच्या वस्तू आहेत. मी डंकावर कुठते मसाला दळत नाही चक्कीत. आणि सर्व 18 ते 19 गरम मसाले वापरलेले आहेत. हाय क्वालिटीचे गरम मसाले आहेत. त्याच्यामुळे कोणाला बी ऑर्डर करायची असली तर नक्कीच तुम्ही स्क्रीनवर नंबर देणार आहे, त्याच्यावर तुम्ही ऑर्डर करू शकता. आणि भरपूर काही मसाल्यांची नावं आहेत, भरपूर क्वालिटीचे मसाले आहेत. कांदा लसूण मसाला, मालवणी मसाला, आगरी मसाला, मिसळ मसाला, धने पावडर, जिरे पावडर, हळद पावडर, बरेचसे मसाले आहेत. गरम मसाला आणि सर्व मसाल्यांची फ्री डिलिव्हरी आहे. मसाला घ्यायचा असला तर घेऊ शकता, स्क्रीनवर नंबर दिला आहे. पण माझी ही डिश कशी झाली सांगा.